श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीच्या या खास कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. मातीशी नातं जपणारा, निसर्गाशी मैत्री करणारा आणि आपल्या कष्टातून गावाच्या विकासाचा नवा अध्याय लिहिणारा एक ध्येयवादी शेतकरी. आज आपण अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील हिरलोकसारख्या दुर्गम भागातून आपल्या जिद्दीच्या जोरावर शेतीला आधुनिकतेची जोड देत जलसंधारण, एकात्मिक शेती, सहकार आणि कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचा आदर्श उभा करणारे बाजीराव झेंडे आज आपल्यासोबत आहेत. शेती ही केवळ व्यवसाय नाही, तर ती एक संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीला नवसंजीवनी देणाऱ्या या कर्तृत्ववान शेतकऱ्याशी आज आपण मनमोकळा संवाद साधणार आहोत. चला तर मग स्वागत करूया बाजीराव झेंडे यांचं. सर, आकाशवाणीवर आपलं मनःपूर्वक स्वागत. सर, सर्वप्रथम आपल्या बालपणाबद्दल आणि हिरलोकसारख्या दुर्गम भागातील अनुभवांविषयी थोडंसं सांगाल का? नमस्कार, मी बाजीराव बचाराम झेंडे, हिरलोकचा एक शेतकरी. तसं बघायला गेलं तर माझं बालपणापासून मी हिरलोकचा रहिवासी आहे आणि माझं सगळं बालपण हे हिरलोकच्या प्राथमिक शाळेत, हिरलोकच्या माध्यमिक विद्यालयात आणि अगदी 11वी-12वी सायन्ससुद्धा माझं हिरलोकमध्येच झालं. त्यामुळे अगदी ज्युनियर कॉलेजपर्यंत शिक्षण माझं हे हिरलोक गावातच झालं. त्यानंतरचं जे ग्रॅज्युएशन आहे माझं ते कृषी पदवीधर म्हणून झालो. त्यावेळी मी कोकण कृषी विद्यापीठात 1992 साली ॲडमिशन घेतलं. असं पूर्ण शैक्षणिक आणि माझं सामाजिक सगळं जे कृषी म्हणजे पदवीधर होण्यापर्यंत जे आयुष्य आहे ते माझं हिरलोकशी संबंधित असं राहिलं. सर, आपल्या आईवडिलांकडून शेती आणि कष्टाचे कोणते संस्कार आपल्याला मिळाले? सर, माझे जे आई वडील आहेत ते पूर्णपणे शेतकरी आहेत, अगदी जन्मजात शेतकरी. तसं बघायला गेलं तर आम्ही मूळचे तसे कोल्हापूरला वडील आणि जे व्यवस्थित शिक्षण घेतलं, अगदी शेतीत काम करून शिक्षण घ्यायचे. अगदी ग्रॅज्युएशन त्याने BA मधून केलं आणि त्यानंतर कोकणात नोकरीच्या निमित्तानं आले आणि इथे शिक्षक म्हणून आले आणि शिक्षण घेत असता त्यावेळी मग त्यांनी इथे थोडीशी जमीन घेतली आणि तिथपासून जी शेतीला सुरुवात झाली कोकणात. आणि कोकणातली शेती आणि घाटावरची शेती खूप म्हणजे फरक आहे. तर कोकणातली शेती ही अगदी वृक्ष शेती आहे, म्हणजे फळबाग आहे, अगदी नारळ, आंबा, काजू, बांबू यासारखी पिके इथे म्हणजे नवीन असतानाही त्यांनी व्यवस्थित घ्यायला सुरुवात केली. आणि शिक्षक पेशात असल्यामुळे म्हणजे त्यांना म्हणजे लोकांचाही संपर्क होता आणि लोकांनी त्यांनी चांगलं मार्गदर्शन करून अगदी शिक्षक म्हणजे त्यावेळेच्या काळात शिक्षण हे इकडे म्हणजे कोकणात तेवढं मोठं असं प्रसार नव्हता. त्यामुळे शिक्षक कोण मिळत नव्हते. अशा परिस्थितीत असल्यामुळे त्यांना खूप मोठं साथ इथल्या लोकांनी दिली आणि शेती आणि शिक्षण हे दोन्ही एका सांगडीने चालू केलं. त्यामुळे माझं जे इथं माझा जन्म झाला तो हिरलोकमध्ये झाला, इथे आल्यानंतरचा झाला आणि त्यामुळे इथल्या लोकांशी माझी नाळ जोडली गेली आणि मी शेतीत आणि दैवयोगाने मी पुढे कृषी पदवीधर झाल्यामुळे इथल्या लोकांची साथ घेऊन माझं शिक्षण आणि आई वडील शेतीत काम करणार असल्यामुळे एकंदरीत आम्ही हे शेतकरी कुटुंबातले एकत्र काम करत होतो. सर, एकंदरीत सर बघायला गेलं तर तुमचे वडील शिक्षक आणि त्यांनी हिरलोकसारख्या गावामध्ये जमीन घेतली आणि शेती सुरू केली आणि तेच संस्कार तुमच्यावर झाले. तुम्ही BSc ॲग्री केलं, म्हणजे BSc कृषीमध्ये तुम्ही पदवी घेतलीत. अनेक बाकीचे देखील फील्डसुद्धा तुमच्यासाठी त्यावेळी मोकळे होते, पण नोकरीची संधी असताना आपण शेतीचीच वाट का चोकाळली? सर, मी 1990 साली 10वी झालो. त्यानंतर आमच्या हायस्कूलला 11वी-12वी नव्हती. मग त्यावेळी काही म्हणजे लोकांनी जमलेल्या गावातील लोकांनी विचार केला की आपल्या 10वी पास होत आहेत मुलं, पण ते पुढे कुठे शिक्षणाला जात नाही, त्यांना ॲडमिशन मिळत नाही. मग त्यावेळेच्या लोकांनी एकत्र विचार करून आमच्याकडे 11वी-12वी सायन्स चालू करण्याचा विचार केला आणि त्यावेळी माझे वडील त्यावेळी त्या हायस्कूलला मुख्याध्यापक होते. मग मुख्याध्यापक असताना त्यांनी इथे 11वी-12वी सायन्स चालू करण्याचं ठरवलं आणि मुलंही त्यावेळी मिळायला लागली आणि त्यावेळी त्यांनी विचार केला की बाबा 11वी-12वी चालू करायची तर आपल्या ज्या भागातल्या लोकांना योग्य असं पुढे उपयोग होईल असं शिक्षण देण्यात यावं मुलांना. मग त्यावेळी सायन्स चालू केलं आणि सायन्स चालू करत असतानाच क्रॉप प्रोडक्शन हा एक विषय चालू केला. मग क्रॉप प्रोडक्शन चालू करत असताना मग त्यातून पुढे आम्ही म्हणजे कृषी ॲग्रिकल्चर कॉलेज जाण्याचा विचार त्यावेळी आला. मग 11वी-12वी ज्यावेळी चालू झाली त्यावेळी आमच्याकडे ज्यावेळी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट माणूस लागायचा त्यावेळी तो त्यांना मिळत नव्हता.
त्यामुळे माझ्या मनात क्रेज तयार झाली की बाबा होय बाबा ॲग्रिकल्चर झाल्यानंतर कुठेतरी आपल्याला चांगलं काहीतरी करता येईल, लोकांची मदत करता येईल किंवा कृषी विभागात घेऊन काम करता येईल. त्यामुळे मी 11वी-12वीला असतानाच ठरवलं की बाबा आपण पुढे कृषी पदवीधर व्हायचं. मग तसा मी अभ्यास केला. मला 12वीला फर्स्ट क्लास मिळाला आणि त्यानंतर ॲडमिशनची ज्यावेळी वेळ आली त्यावेळी मला BAMS ॲडमिशन मिळत होतं वारणानगर कोडोलीला. पण मी ते न घेता मी कृषी पदवीधरला ॲडमिशन घेतलं आणि 1996 मी कृषी पदवीधर झालो आणि तिथपासून माझ्या म्हणजे कृषी क्षेत्राची सुरुवात झाली आणि त्यातून मी खूप म्हणजे कृषी क्षेत्रात योगदान देण्याचा प्रयत्न केला. जे जे होता होईल तेवढं माझ्या भागातल्या शेतकऱ्यांना देण्याचा मी प्रयत्न केला सर. नक्कीच सर, तुम्ही म्हटलं की BAMSला देखील तुम्हाला ॲडमिशन मिळली होती, डॉक्टर होण्याची संधी आणि एक लक्ष तुमच्या पुढे होतं, तरी देखील तुम्ही निव्वळ आवड जोपासावी, शेतीची आवड जोपासावी म्हणून BSc ॲग्रिकल्चरला तुम्ही प्रवेश घेतलात आणि BSc ॲग्री झालात. सर मला सांगा की आपलं गाव सुजलाम सुफलाम असावं हा जो विचार तुमच्या मनात रुजला त्याची सुरुवात नेमकी कशी झाली? सर ज्यावेळी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट झालो त्यावेळी माझ्यासमोर खूप पर्याय होते. कारण मला पुढे MSc करता येत होती, पुढे म्हणजे शासकीय नोकरी मिळत होती किंवा मी MPSC चा अभ्याससुद्धा करू शकलो असतो. पण ते न करता माझ्या गावातील लोकांना माझ्या शिक्षणाचा कुठेतरी फायदा व्हावा किंवा कुठेतरी जास्तचं शिक्षण घेत माझ्या आयुष्यातली खूप वर्ष फुकट घालवावी हा विचार न करता मी कृषी पदवीधर झाल्यानंतर बाबा गावात यायचं आणि गावातली आपली शेती आणि आपल्या ज्या मित्र मंडळी आहे किंवा आपले जे जुने पारंपरिक पद्धतीने शेती करतात त्यांना बरोबर घेऊन आपण आपली शेतीत प्रगती करायची हे मी त्यावेळी ठरवलं आणि त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि 1996 पासून जे ॲग्रिकल्चर कॉलेजने मला जे दिलं किंवा मी तिथे जे ज्ञान घेतलं त्याचा वापर मी माझ्या शेतात किंवा माझ्या जवळपासच्या शेतकऱ्यांना द्यायला सुरुवात केली आणि त्या प्रकारे मी माझा म्हणजे आयुष्याचा प्रवास चालू केला. सर मला सांगा की आपण जेव्हा हे शेती करायचं ठरवलं त्यावेळी तुमची ऑलरेडी शेती वडिलांची होती की कसं काय प्रकार होता? नाही, 1996 पर्यंत मी ग्रॅज्युएशनसाठी बाहेर दापोलेलो होतो. वडील शिक्षक म्हणून होते त्यामुळे त्यांनाही वेळ मिळत नव्हता आणि मीही इथे नव्हतो. त्यामुळे त्या शेतात आवड असून सवड असूनही म्हणजे वेळ मिळत नव्हता. पण ज्यावेळी मी ग्रॅज्युएट होऊन गावी आलो त्याच वेळी नेमके माझे वडीलही रिटायर झाले 1996ला आणि आम्ही दोघेजणही पूर्ण वेळ म्हणजे शेताला द्यायला मिळायला लागला आणि तिथपासून आमची प्रगती सुरू झाली. कारण वडिलांची नोकरी म्हणजे रिटायर झाले होते, त्यांना पूर्ण वेळ होता आणि मीही ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट होऊन पुढे जॉब किंवा पुढे MSc न करण्याचा निर्णय घेऊन शेतीत आलो. त्यामुळे दोघेही मिळून पूर्ण वेळ देऊन आमचे म्हणजे शेतात काम करायला सुरुवात केली. त्यावेळी तुमची जमीन शेतजमीन होती? शेतजमीन होती, हो शेतजमीन होती. लघु पाटबंधाऱ्याची पाण्याची सोय होती आणि वीज मुबलक होती. आणि त्यावेळी नोकर म्हणजे कामगार जो होता तो मुबलक प्रमाणात आमच्याकडे कातकरी समाज होता किंवा इतर गावातले लोक होते. ते शैक्षणिक प्रगती नव्हती त्यामुळे मिळायचा आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही ते शेतात म्हणजे शेतीची प्रगती करायला सुरुवात केली. पण त्यावेळी पहिलं तुम्ही काय सुरू केलं? म्हणजे आल्यानंतर आपल्या ज्ञानाचा फायदा घेऊन शेतीमध्ये पहिला तुम्ही कुठले प्रयोग केले? पूर्वी मी ज्यावेळी तिथे आलो त्यावेळी लोक पारंपरिक पद्धतीने शेती करायचे. म्हणजे नारळ इकडे तिकडे लावायचे, आंबा कुठेतरी असा लावायचा, काजू म्हणजे त्यावेळी वेंगुर्ला 4 वगैरे आले होते. पण कसं 100% अनुदानाच्या योजना आल्या होत्या पण लोक घेत नव्हते योजना आणि राबवत नव्हते. मी आल्यानंतर ह्या योजनांचा लाभ घ्यायला सुरुवात केला किंवा जे कृषी विभागाचे जे अधिकारी होते मी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असल्यामुळे त्यांचा माझा म्हणजे बऱ्यापैकी संबंध म्हणजे येऊ लागला. आणि एक ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट हा दुसऱ्या ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटला कधी जे ॲग्रिकॉस म्हणून मदत करतो त्या प्रकारे मला मदत झाली आणि त्या सर्वातून मी म्हणजे जी बागायती होत्या त्या एक बागायती अशा एक प्लॉट असे नियोजनबद्ध करायला सुरुवात केली. नारळाचा प्लॉट केला, काजूचा प्लॉट व्यवस्थित केला, ऑइल पाम केलं, बांबू केला. हे जे अशी तिथली जे पारंपरिक जी पिकं आहेत कोकणात होणारी आणि लोकांनी जी आजपर्यंत केलेली आहेत आणि जी यशस्वी झालेली आहेत अशाच शेतीत मी प्रगती करायला सुरुवात केली. प्रयोग करणं किंवा एखादी हे करणं ते विद्यापीठ करतात त्यांनी ते करून जे सिद्ध झालं ते मी माझ्या शेतात करायला सुरुवात केली. त्यामुळे मी फायद्यात येऊ लागलो आणि फायदेशीर शेती करू लागलो. सर मला सांगा की शेतीकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन पारंपरिक शेतकऱ्यांपेक्षा थोडा वेगळा आहे, तो कसा काय? नाही, पारंपरिक शेतकरी हा जो शेती करतो तो अनुभवातून आणि त्याला मिळालेल्या म्हणजे वडिलोपार्जित जी हे आहे त्याच्यावर करतो आणि ती खरोखर चांगलीच आहे.
पण त्यातून जे मिळणारं उत्पन्न आहे ते म्हणजे भागण्यापुरतं नाही. मग त्यासाठी जे विद्यापीठाने किंवा शासनाने सिद्ध केलेलं आहे की बाबा ही पिकं घेतली, ह्या पद्धतीने घेतली तर ते जास्तीत जास्त उत्पन्न देतील आणि ती आपल्याला फायदेशीर होतील, हे मी ह्या लोकांना दाखवून दिलं. त्यानंतर मग म्हणजे व्यवस्थित लाईनीत म्हणजे झाडं लावणं किंवा पाण्याची सोय त्यांना करून देणं, किंवा एखादा समजा नारळाचं झाड लावलं तर त्याला पाण्याची सोय दिली, त्याला खतं दिली, तर म्हणजे उत्पादन वाढतं. हे ज्या लोकांना ज्यावेळी दिसलं त्यावेळी पारंपरिक शेतीला धरून आणि जे सुधारित एकत्र करून असे जे मेळ घालून आम्ही तिथली शेती करायला लागलो. आणि आज रोजी अशी म्हणजे एकतर ती पारंपरिकही आहे आणि एकतर ती सुधारित आहे, अशाचा सांगड घातल्यामुळे आम्हाला ती फायदेशीर आहे. आता तुमची किती शेती आहे तिकडे, किती याच्यावर तुमचं आता उत्पादन घेतात तुम्ही? टोटल एकंदरीत माझ्या कुटुंबाची सर्व 150 एकर जमीन आहे. आई वडील मी भाऊ असे सगळ्यांच्या नावावर आहे आणि ते आम्ही एकत्रित करतो. कोणत्या कोणत्या प्रकारची पिकं, बागायती वगैरे आहे? शेतीत कोकणात होणारी सगळी पिकं आहेत. शेतीत जी म्हणजे नारळ आहे, आंबा आहे, काजू आहे, ऑइल पाम आहे, बांबू आहे आणि जी वन्य पिकं आहेत, खरोखर म्हणजे आज रोजी ही जी पिकं आहेत ह्यांना कुठल्या तरी वन्य प्राण्यांचा किंवा असा त्रास होतो. मग कुठेतरी बाउंड्रीला सागवान आहे, कुठेतरी रक्तचंदन आहे, चंदन आहे, बांबू आहे, ही जी वन्य पिकं आहेत ह्यांची सुद्धा शेतकऱ्यांनी कसं आहे, आपल्याला जिथून कुठून जास्तीत जास्त फायदा मिळेल किंवा एकत्र शेती करून फायदा मिळेल अशीच पिकं घ्यावी. आणि घेत असताना नुसतं नारळ तर नारळ घेऊ नये, काजू तर काजू घेऊ नये, बांबू तर बांबू घेऊ नये. जर समजा यावर्षी बांबूत पीक मिळालं नाही तर काजूतून मिळालं पाहिजे, काजूतून मिळालं नाही तर आंब्यातून किंवा वन्य पिकातून मिळावं, अशी मिश्र शेती करावी. आणि ती शेतकऱ्यांनी आता आम्ही आमच्या यातून दाखवून दिले शेतकऱ्यांना. त्यामुळे शेतकरी त्याच्यावर खुश आहेत की बाबा यावर्षी काजूतून पैसा नाही मिळाला तर यावर्षी नारळातून पैसा मिळतो. त्यामुळे शेतकऱ्याचा उदरनिर्वाह व्यवस्थित होतो आणि शेतकरी त्याच्यावर समाधानी आहे, मी त्यावर समाधानी आहे. नाही, खरंच सर, तुम्ही एक चांगला सल्ला नवीन शेतकऱ्यांना दिलाय किंवा जे पारंपरिकरित्या शेती करतायत त्यांना दिलाय. आणि आणखी एक मुद्दा तुम्ही बोलता बोलता म्हणालात की आज वन्य प्राण्यांचा खूप त्रास होतो शेती करताना. माकडं असतील, रानगवे असतील किंवा इतर प्राणी असतील, तर त्याच्यासाठी वन्य शेती हा पर्याय ठरू शकतो असं तुम्ही म्हटलं. त्याबद्दल जरा सविस्तर सांगितलं तर बरं. वन्य शेती करत असताना वन्य शेतीत आता खरोखरच चांगली पिकं आहेत आणि जे आपल्या कोकणात चांगल्या प्रकारची जी वाढ होणार आहे, एक रक्तचंदन आहे, एक दुसरं चंदन आहे किंवा आपल्याकडे येणारे अगरवूड आहे, ह्याची लागवड सर म्हणजे आपल्या इतर भागाची होती त्यापेक्षा खूप फास्ट होते. त्यामुळे ही पिकं सुद्धा आपल्या शेतकऱ्यांनी घेतली पाहिजेत. हा, मग तुम्ही पीक म्हणून घेऊ नका, ते बांधावरती लावा. ज्यावेळी एखादं बांबू लावणार त्यावेळी एखादं ह्याचं रक्तचंदनाचं झाड लावा किंवा सागवान लावा, अशी झाड लावा. म्हणजे कधीतरी आज लगेच पुढच्या वर्षी उत्पन्न त्याचं मिळणार नाही, पण एक 10-15 वर्षानंतर जरूर त्यातून एक चांगल्या प्रकारचा फायदा त्यातून होऊन जाईल आणि कुठेतरी तुम्हाला म्हणजे आर्थिक उन्नती करता येईल त्याच्यातून. आता नारळाला म्हणा किंवा आंब्याला म्हणा, ही जी काजू आहे ह्या पिकांना नैसर्गिक जे आपले आता आदिवासी माकड म्हणा किंवा नैसर्गिक आदिवासींचा उद्ध्वस्त झाल्यामुळे ते आता आपल्या पिकांकडे येतात. मग त्यांच्या खाद्याची सोय किंवा त्यांना राहण्याची सोय जर आपण जंगलात आदिवासी त्यांना तयार करून दिला तर ते आपल्या ते म्हणजे हे बघा, त्यांचं सुद्धा पोट आहे, त्यांचं सुद्धा ते भरलं पाहिजे. त्यामध्ये ते कुठेतरी असं आपल्या बागेत येऊन उद्ध्वस्त करतात. त्यापेक्षा आपण त्यांना कुठेतरी जंगलात एक असं चांगला आदिवास तयार करून द्यावा की प्रत्येक ग्रामपंचायतीने किंवा अशा 5 गावांनी किंवा 10 गावांनी असा एक त्यांना आदिवास एका साईडला करून द्यावं की तिथे त्याने ते खातील तिथले हे खाद्यपदार्थ त्यांचे आवडीचे आहेत, ते त्यांना आवडीचं जे हवं असेल तसं ते. आता कसं आहे, जंगलात झाडं लावायची कुठली, आता आपलं फॉरेस्ट काय आहे ते सागवान लावतं, वेताची झाडं लावतं, ही काय ते खाऊ शकत नाही. मग ते त्यांना खाणारी, मग पाला असणारी उमराची, वडाची, आंब्याची, जांभळ ही जी अशी आहेत, खरोखर जांभळ, आंबा किंवा फणस ही पिकं आहेत ना, ही जर जंगलात अशी बिया जर भिरकटून दिल्या जून महिन्यात तरी ते रुजतात, चांगली व्यवस्थित नैसर्गिक आदिवास त्यांना तयार होऊ शकतो. आता आम्ही गेली 1-2-4 वर्ष एक मोहीम राबवली की सीड बॉल तयार करायचे. आमच्या जे रांगणागडाच्या पायथ्याशी आम्ही तो दरवर्षी 7 जूनला कार्यक्रम घेतो की सीड बॉल तयार करायचे. आणि ते जाताना आम्ही जून महिन्यात जातो सगळे आपले शेतकरी इथले जमावून आणि वरती जाताना असे ते सीड बॉल फेकत जातो. मग त्या सीड बॉलमुळे होतं काय, ते सीड बॉलमध्ये काय असतं तर शेण असतं, कुठे खत असतं. मग ज्यावेळी ते बी पाऊस पडल्यानंतर रुजतं त्यावेळी त्याला तिथे ते खत मिळतं आणि ते झाडं व्यवस्थित चांगल्या प्रकारे रुजतात. आणि असे ज्यावेळी भागा तयार होतील झाडं नैसर्गिक अधिवास, त्यावेळी हे वन्य प्राणी आहेत ते खाली शेतात येणार नाहीत आणि त्या लोकांना त्रास देणार नाहीत. ते त्यांचं जे खाणं आहे किंवा जे उपद्रव आहे तो त्या जंगलात वरती ते करतील. आणि अशा प्रकारे आपण त्याच्यावर तोडगा काढू शकतो, म्हणजे शेतकरी त्यापासून वाचू शकतो. कारण आता जर आम्ही बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर नारळ बाग म्हणा किंवा काजू
हे माकड किंवा हे जे आहेत आता गौरेडे जे आहेत ना, ते भात शेती वगैरे लोकांनी आता आमच्याकडे उन्हाळी शेती वगैरे ती सोडली का, तर ते त्यांच्यावर अटॅक नुकसान करतायत होतं. आणि नुकसान होतं. तर हे टाळण्यासाठी शासनाने म्हणा किंवा सामाजिक वनीकरणे म्हणा किंवा फॉरेस्टने ह्या ज्या योजना आहेत अशा त्या राबवल्या पाहिजेत. कुठेतरी सागवान आणि हे न लावता असे जे प्राण्यांना खाण्यासाठी किंवा त्यांच्या अधिवासासाठी उपयोगी आहेत असे झाडांची लागवड करावी, हे मी थोडंसं आवाहन केलं. आणि ते थोडंसं आम्ही त्यावरून कामही चालू केलं की रांगणागाड्याच्या पायथ्यापासून जे आम्ही सीडबॉल पेरतोय हा एक त्याच्यातला मोठा उपक्रम आहे. आणि नक्कीच. त्यापासून आम्हाला पुढे भविष्यात बऱ्यापैकी रिझल्ट मिळतील. नक्की सर, खूप चांगला विचार तुम्ही शेतकऱ्यांना दिला. कारण काय होतं, दरवेळी शासनाकडे मदत मागत बसण्यापेक्षा आपण काहीतरी हे वन्यप्राणी येऊ नयेत किंवा त्यांच्या पोटापाण्याची सोय केली तर हे वन्यप्राणी आपल्या शेतीपर्यंत येणार नाही, या दृष्टीने खूप तुम्ही चांगला विचार केलात. सर, मला सांगे, तुमच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुमची इस्रायलची ट्रिप होती. इस्रायलमधला अभ्यास दौरा हा आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा ठरला. त्या अनुभवाबद्दल सविस्तर सांगा. खरोखरच मी एक भाग्यवान शेतकरी आहे, कारण मला महाराष्ट्र शासन आणि कृषी विभाग आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा याने संधी निर्माण करून दिली की बाबा एक फॉरेन टूर करायची. मग माझ्या पुढे पर्याय आले. मी एक प्रगतशील शेतकरी आणि पुरस्कारप्राप्त शेतकरी असल्यामुळे मला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून संधी मिळाली की तुम्ही एक कुठला तरी देश निवडा आणि त्यातून तुम्ही त्या देशाचा जाऊन म्हणजे कृषी विद्यालयाचा अभ्यास करा. तर ते करत असताना मी इस्रायल निवडला, कारण युरोप होता, मलेशिया होते, असे देश होते. पण युरोप वगैरे होतं ते कसं गॅप जे सर्टिफिकेट आहे किंवा जे द्राक्षवाले वगैरे आहेत ते युरोपला जाणं ठीक आहे, पण मोठे बागायतदार आहेत किंवा एक्सपोर्ट करणारे आहेत त्यांच्यासाठी मी इस्रायल निवडलं. कारण इस्रायलमध्ये माझा हेतू होता की तिथे जे पाण्याचं नियोजन आहे, तिथली म्हणजे ड्रिप इरिगेशन, तिथलं प्लांटेशन हे बघणं, किंवा तो एक देश आहे तो खरोखर एक कृषी प्रधान राखेतून उभा राहिलेला राखेतून उभा किंवा वाळवंटात त्यांनी जे पिकवलं ते बघण्याची मला हौस होती आणि ते बघण्याची क्रिएटिव्हिटी म्हणून मी इस्रायल निवडलं. इस्रायलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने आम्ही गेलो. आम्ही टोटल 17 शेतकरी होतो आणि खूप चांगल्या प्रकारे आमचं नियोजन तिथलं त्या कंपनीने केलेलं होतं. आणि तिथे गेल्यानंतर खरोखरच बघण्यासारखं आणि तिथली शेती जी आहे ती अभ्यास करण्याजोगी अशी मला वाटली. कारण तिथे जी लागवड होती ती पूर्ण वाळवंटात केलेली होती. वाळवंटात त्यांनी द्राक्ष पिकवलेली होती, वाळवंटात त्यांनी खजूर पिकवलेले होते, वाळवंटात त्यांनी आंबा पिकवलेला होता, वाळवंटात त्यांनी जोजोबा पीक केलेलं होतं. आणि मला त्यातलं सगळ्यात जे भावलं ते तिथे जी शेती केली जाते ते कोण वैयक्तिक एक शेतकरी करत नाही, तिथे गट शेती होते. त्याला तिथे त्यांना किबूच म्हणतात की एक 100-200 शेतकरी एकत्र येतात आणि तिथली शेती करतात. आणि मुळात तिथल्या लोकांच्या ज्या शेती आहेत, जमिनी आहेत, त्या शेतकऱ्याच्या नावावर नसून त्या शासनाच्या जमिनी आहेत. आणि त्या शासन त्या किबूजना त्या जमिनी लीजवर करायला देतं. आणि त्या करायला देत असताना त्यांच्या मोबदल्यात त्यांना लीज मिळतं, शासनाला मिळतं. पण मला तिथे गेल्यानंतर एक जाणवलं की त्या भागात जमिनी ह्या कोणाच्या मालकीच्या नसल्यामुळे तिथे कोणाचे वाद नाहीत, तिथे कोणाचे कोर्ट मॅटर नाहीत, तिथे कोणाला वकील नाही. त्यामुळे जे आपल्या भारतात बघितलं तर प्रत्येक ठिकाणी ह्याने त्याची वाट अडवली, त्याने त्याला मारामाऱ्या केल्या, शेतीतून मारामाऱ्या, ह्या जो प्रकार आहे तो तिथे अजिबात दिसला नाही. कारण त्यांना त्याच्या जमिनी मालकीच्याच नाहीत, त्या जे शासनाच्या मालकीच्या असल्यामुळे ते वादविवाद तिथे होत. तुम्ही फक्त कष्ट करायचे, राबायचं, आणि त्याच्या मोबदल्यात तुम्ही त्यातलं जे मिळालेलं उत्पन्न आहे ते त्या जे शेतकरी आहेत, ज्या किबूजमध्ये समजा 500 शेतकरी असतील, त्या शेतकऱ्यांच्या ह्याच्यासाठी त्यांचं वापरायचं, बाकीचा रिलीज घ्यायचा. तर तिथे असं होतं सर, मी बघितलं ना तर तिथल्या लोकांना ना राहण्याचे, प्रत्येक शेतकऱ्याला राहण्यासाठी 1200 स्क्वेअर फूट असं एक घर, तिथल्या मुलांची शैक्षणिक सुविधा आणि त्या सर्व शेतकऱ्यांची एकत्रित जेवणाची सोय केली जायची. आणि ते खूप गुण्यागोविंदानं, आणि मुलं सगळी जवळजवळ 5-50 मुलं एकत्र खेळायची, एकत्र शाळेला जायची. म्हणजे हे जे वातावरण बघितलं ना, जे आपल्याकडे आता आपण राबवतोय गटशेती किंवा FPO जे म्हणतो, हे तिथं सर राबतंय. आणि आपण त्यांचं खरोखर हा अभ्यास दौऱ्यातून मी ते शिकलो की कशी गटशेती करावी, कसं लोकांना एकत्र आणावं, ह्याचा जो विषय अभ्यास आहे तो खूप चांगल्या प्रकारे मला तिथे मिळाला. तिथली जर बघितली तर जे वाळवंटात त्यांनी जे आंब्याची बाग केलेली होती, वाळवंटात आंब्याची बाग, आणि ती सुद्धा 100 हेक्टरवर एका जागेला अगदी, आणि डेन्स प्लांटेशन 5 मीटर बाय 1.5 मीटरवर आंब्याची लागवड. आणि ह्या टोकापासून बघितली ना तर 100 हेक्टर त्या टोकापर्यंत ना एक सलग
अगदी एक टाईप मध्ये झाडं असायची, कुठलंही झाड मधलं मेलेलं नव्हतं, कुठल्याला बा न्यूट्रिशन कमी झालंय त्यामुळे कमी वाढलं, एखादं जास्त वाढलं असं नव्हतं. एक सलग झाड आणि अगदी आतमधून अशी, आणि एवढ्या 100 हेक्टरचा जो आंब्याची बाग होती त्याच्यात आम्हाला एकही लेबर बघायला मिळाला नाही. अच्छा. म्हणजे पूर्ण ॲटोमाइज आणि पूर्ण ड्रीप न केलेलं, आणि कुठलाही म्हणजे औषध फवारायला वगैरे माणूस नाही, तर सगळं यांत्रिकीकरण आणि सगळं ॲटोमाइज होत असल्यामुळे त्यांना ते परवडतं. आम्ही त्यांना विचारलं की बाबा हे तुम्ही एवढं सगळं कसं काय मॅनेज करता, बरोबर. तर ते म्हणतात की हे आमचे 5-10 जे माणसं आहोत आम्ही शेतकरी, तेच आम्ही यंत्र म्हणजे ट्रॅक्टरला मागे पंप जोडायचा, फवारणी घ्यायची, ड्रीप इरिगेशन केलेलं असल्यामुळे त्यांना परत परत बघायला लागत नाही, कुठे लॉक होत नाही. जर कुठे चोकअप झालं तर ते कॉम्प्युटरमध्ये समजतं. कॉम्प्युटर आपल्या ह्यानेच तो तिथे ते ऍसिड वगैरे सोडतात आणि तिथलं ते लॉक म्हणजे ब्लॉक असेल तो मोकळा काढतात आणि ऑटोमॅटिक सगळं होत असतं. त्यामुळे लेबरांचा काय एवढा मोठा त्रास नाही. आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही आमचा जो शेतकरी, आम्ही तिथे गेल्यानंतर माझ्या शेतकऱ्याची तिथली शेती कम्पेअर केली की माझा देवगडचा शेतकरी सुद्धा जर त्या लागवड करतो त्यावेळी हेक्टरी 100 झाडं लावतो. आणि ती 100 झाडं लावलेली सांगत असताना त्यातली खरोखर ऍक्च्युअली ती 100 झाडं नसतात, त्याच्यातली 100रातली 20-25 झाडं मेलेली असतात, कारण कातळावर पाणी घालून ती जगलेली नसतात. आणि असे ते हेक्टरी साधारणपणे इकडे 50 ते 60 झाडं असतात, आणि त्यातून त्याला तेवढं हवं तेवढं उत्पन्न लागत नाही. कारण हापूस जर लावला तर यावर्षी 50% झाडं लागणार, पुढच्या वर्षी 50% झाडं लागणार. त्यामुळे 50%च झाडं म्हणजे 60-70 झाडं असणार, त्यातले 30-40च झाडं उत्पादन देणार, आणि त्यातून जे उत्पादन मिळणार ते त्याला म्हणजे त्या खर्च आणि त्याचं जे बजेट आहे ते त्यातून होत नाही. तीच जर इस्रायलमध्ये बघितली तर हेक्टरी साधारणपणे 300 झाडं बसतात, आणि ती 300 झाडं चांगली असतात. आणि त्याचं हार्वेस्टिंग करायला आपला जो देवगडचा शेतकरी आहे तो एप्रिल, मे, अगदी जूनच्या सुरुवातीपर्यंत हार्वेस्ट 3 महिने करत असतो. तर त्यांच्याकडे जे हार्वेस्टिंग आहे तर 1 टाइम हार्वेस्टिंग करतात ते. 1 टाइम. ह्या बाजूला जे मशीन ट्रॅक्टर लावायचा, हार्वेस्टर त्यांना लावलेले असतात, ते सगळा आंबा ट्रॉलीत जमा होतो आणि सगळा तो कंपनीत आणला जातो. ज्यावेळी कंपनीत आणला जातो त्यावेळी तयार आंबा पिकवला जातो. नंतर जो तयार नाही तो डायरेक्ट लोणचं केलं जातं. असं एका टायमाला हार्वेस्टिंग होतं. त्यामुळे ज्याचा कुठे खर्च वाचवता येतील तिथे त्यांनी वाचवलेला आहे, आणि जास्तीत जास्त त्याने जो पैसा वाचतो तोच प्रॉफिट आहे असं त्यांचं जे टेक्निक आहे ते मी खरोखर अभ्यासात माझ्या दिसून आलं. आणि हे जे वाळवंटात पिकलेली शेती आहे ही खूप सुंदर, आणि त्यांचे प्रयत्न आणि त्यांची मेहनत आणि त्यांचं टेक्निक हे, आणि त्यांची जी गटशेती आहे त्या गटशेतीमुळे त्यांना ते साध्य होतं. कारण आमच्याकडे जर समजा एखादा कार्यक्रम करायचा म्हटला किंवा आज शेतीला खत घालायचं आहे तर ते आम्हाला खत विकत आणणं आणि लेबर शोधणं हे करण्यातच आमचे ऍडजस्टमेंट करण्यातच 8 दिवस जातात, आणि त्या मॅनेजमेंटमध्ये ते शेतकरी हैराण होऊन जातो आणि उत्पन्न घेण्याचं तो बाजूलाच राहतं. असं जे आहे शेती ही. बरं सर, याचा तुम्ही तुमच्या गावामध्ये कितपत उपयोग केलाय? मी आल्यानंतर गटशेती करण्याचं मी इम्प्रेस झालो आणि गटशेती करायचं. मी तिकडून आल्यानंतर सर एक FPO निर्माण केली हिरलोकमध्ये. आमच्या म्हणजे तालुक्याचं लिमिट ठेवलं, आणि आज रोजी माझ्याकडे सर 800 सभासद आहेत माझ्या FPOचे. कुडाळ हिरलोक कॅशू प्रोड्युसर कंपनी हे नाव देऊन मी ती स्थापन केली. आणि गटशेतीशिवाय पर्याय नाही. लोक एकत्र आले पाहिजेत, 4 विचाराचे लोक एकत्र आले पाहिजेत, त्याचवेळी प्रगती करू शकतो आपण. हा म्हणजे कन्सेप्ट ठेवून आम्ही FPOच्या माध्यमातून त्या लोकांना काजू, आंबा ही पिकं घेण्यासाठी प्रवृत्त करतो, आणि एकत्र येऊन शेती करण्याचा आम्ही इथून पुढे प्रयत्न करू. नक्कीच सर. आणखी एक तुम्ही कार्य केलंय ते म्हणजे माथा ते पायथा ही संकल्पना तुम्ही राबवली, आणि या प्रकल्पावर किंवा या संकल्पनेवर काम करताना काय सुरुवातीला अडचणी आल्यात का? काय संकल्पना आहे? कृषी विभागाची माझे जवळचे संबंध असल्यामुळे कृषी विभागाच्या माध्यमातून आम्ही खूप योजना राबवण्याचा हिरलोकमध्ये राबवल्या. हिरलोक पंचकृषीत राबवल्या. तर त्याच्यातली जी पहिली योजना होती ती पाणलोट म्हणून योजना आली त्यात होती, आणि पाणलोट राबवत असताना ती तालुका लेवलला मी त्या योजनेचा एक सदस्य होतो, आणि हिरलोकमध्ये राबवत असताना मी त्या पाणलोट समितीचा सचिव होतो. ती राबवत असताना माता टू पायथा म्हणजे डोंगराच्या माथ्यापासून जी उपचार करायला सुरुवात करायची ते पायथ्यापर्यंत किंवा जो शेतकरी राबतोय तिथपर्यंत ती राबवायची.
नाहीतर कशी योजना एखादी येते ती कशी येते तर शेतकऱ्यासाठी येते. बाबा तू ही 1 हेक्टर आंबा लाव, 1 हेक्टर काजू लाव, ह्यासाठी. तर आम्ही पाण्याचं नियोजन करत असताना माथ्याला म्हणजे जिथे पाण्यात पाऊस पडतो डोंगराच्या माथ्याला तिथपासून पाणी अडवत खाली आलो. पहिल्यांदा सुरुवातीला सीसीटी मारले, त्यानंतर मातीचे बंधारे घातले, त्यानंतर सिमेंटचे बंधारे घातले, त्यानंतर तळ्या घेतल्या आणि जे पाणी हिरलोक गावात पडलं ते सगळं जास्तीत जास्त अडवण्याचा प्रयत्न केला आणि तो अडवून जिरवून त्या लोकांचा म्हणजे पाणी कसं वाढता येईल, पाण्याची लेवल आमच्या गावची कशी वाढवता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न केला आणि त्यांचा आज रोजी रिझल्ट, कारण ही जी योजना होती ती आम्ही 1912ला राबवली. आज त्याचे खूप चांगले रिझल्ट 2012 आणि खूप चांगले रिझल्ट मिळतात. आणि पाण्याचा स्रोत जो आहे म्हणजे विहिरीनं पाणी जे नसायचं आमच्याकडे, एप्रिल मे महिन्यात पाण्याचा वणवा असायचा, तर आता त्या विहिरीनं भरपूर पाणी आहे. लोक त्या ह्याच्यावर फळबागा उठवत आहेत. खूप चांगली गोष्ट ही माता पायटातून ह्या पाणलोटच्या आमच्या योजनेतून मिळालेली आहे. लोकसहभाग कसा होता त्याच्यामध्ये? लोकसहभाग हा कसा असतो, आपण ज्यावेळी लोकांना जागरूक करतो त्यावेळीच लोक सहभाग घेतात. खरोखर ही योजना जी होती ती लोकांच्यासाठी होती, लोकांना घेऊन आम्ही ती राबवली आणि त्यामुळे लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि आज रोजी सगळ्या गावाला त्याचा फायदा होतो. त्यामुळे लोक त्यांना काय म्हणजे त्यांचं नुकसानच नाही, त्यामुळे त्यांनी सहकार्यच केलं. नक्कीच. श्रोते हो, बाजीराव झेंडे यांनी माथा ते पायथा या संकल्पनेतून केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे केवळ पाण्याची पातळीच वाढली नाही तर गावाच्या भविष्याला एक नवी दिशा मिळाली. जिथं कधीकाळी एप्रिल मे मध्ये विहिरी कोरड्या पडायच्या तिथं आज वर्षभर पाणी उपलब्ध आहे आणि हाच बदल पुढील मोठ्या क्रांतीचा पाया ठरलाय. पण या पाण्यावर उभं राहिलेलं शेतीचं नवं मॉडेल काय आहे? एकात्मिक शेती, पूरक व्यवसाय आणि सहकाराच्या बळावर त्यांनी नेमकं काय साध्य केलंय? जाणून घेऊया पण पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.